जायची येळ आली हाय। माझ्या संग पायवाट तुडवेत रानमाळ भटकत काम करायची हाय तुम्हासनी। तवा या बाहेर। मेंढ्या बाळप्पा, अरे तुझं हे रूप आज पातूर कोणासनी बी ठाव नाही, पर जेव्हा कळल तेव्हा समजा जग तुझ्या पायावर डोकं ठेवीन बघ। माधू काका, कोणासनी बी समजायला नाही पाहिजे, तुझ्या माझ्यातच राहू दे। वय वय, अजिबात नाही। नागराज, तू तुझ्या वारुळात आराम कर। जेव्हा तुला संग घेऊन जायची येईल तेव्हा मी तुला घेऊन जाईनच। बाळप्पा, जेव्हा कवा बी या मेंढ्यांची सेवा करायची गरज लागल तेव्हा अशीच मला हळी मार, मी येईन बघ। आणि आयुष्यभर तुझ्या नावाचा भंडारा लावून यांची सेवा करीन। हाव आहे मला, आता निघाय पाहिजे, घरची वाट बघत असते। त्यासनी या मेंढ्या बी धावायच्या आहेत। वय वय, बाया, त्याच्या डोक्यात काय चाललंय हे बघायलाच हवं। अहो जाऊ द्या, काय करणार आहे त्या बाळू? जर आपल्याला काही केलं तर मग आपण बघू। म्हणजे तो काहीतरी करेल याची वाट बघायची का आपण? नाही नाही नाही, तसं नाही, पर म्हणजे आपण असं करू, मला बी समजा ना। म्हणून सांगतोय, माझ्या समोर अक्कल पाजळू नकोस। जा, गावात जा, त्या महादूला भेट आणि त्या बाळ्याची सगळी माहिती काढून आण। महादू? हा तो महादू सांगणार आहे मला? का नाही सांगणार? त्याचा बाप सुद्धा सांगेल। बा सांगल म्हणे, आता त्या महादूवर करणी केली त्याच्या पतूर पोचत नाही, आणि बा सांगाल म्हणे। तुला एकदा सांगितलेलं समजत नाही का? हा, समजता है, समजा समजता है, पर तो महादू है, काय सांगायचं ते? मंगळू, काहीही कर, पण त्या बाळ्याचं काय चाललंय याची सगळी माहिती काढ। मायला तर त्या बाळ्यानं माझं सगळं अवघड करून टाकलंय। एक काम करू, तात्याला विचारू का? तात्या? तात्याला काय माहित असत? तात्या बी गेला होता त्यांच्या संग, आणि तो बी आता त्यांच्या टोळीतला झाला आहे। पण मला वाटतं बाळू त्याला सगळं काही सांगत नसत। आपल्याला काय करायचं विचारून बघू। हा, एक